पाहताय प्रहार टीव्ही, सत्यमेव व्रतम. नमस्कार. प्रहार टीव्हीच्या फेस टू फेस कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. आज आपल्यासोबत आहेत हिंगोली काँग्रेसचे कार्याध्यक्ष मुनीर पटेल साहेब. यांना आपण विविध प्रश्नावर विविध पैलूंवर प्रकाश पाडून घेऊयात. पटेल साहेब, स्वागत आहे आपलं. धन्यवाद. सर्वप्रथम एक महत्त्वाचा आणि हॉट प्रश्न, थेटच प्रश्न विचारतो. काही दिवसांवर विधानसभा ठेपलेली आहे. वसमत विधानसभेमध्ये आपण इच्छुक आहात का? मी वसमत विधानसभेमध्ये इच्छुक आहे. मी माझा पक्ष काँग्रेसकडे फॉर्मसुद्धा भरलेला आहे आणि मी जर माझ्या पक्षाने मला संधी दिली तर निश्चितपणे मी निवडणूक लढविणार आहे. आणि हे निवडणूक लढविण्यासाठी मी सगळे गावोगाव फिरत आहे. मी माझ्या मुस्लिम समाजाचा आहे. मुस्लिम समाजाचा असला तरीही मी अनेक संस्थेवर काम केले. मी याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचं 15 वर्ष जिल्हा अध्यक्ष म्हणून काम केले. त्याआधी काँग्रेसमध्येच होतो. आत्ता काँग्रेसमध्ये आलो आहे. काँग्रेसमध्ये काम करत असताना मी खरेदी विक्री संघाचा चेअरमन 25 वर्ष राहिलो. मार्केट कमिटीचा डायरेक्टर म्हणून 20 वर्ष काम केले. बँकेचं डायरेक्टर म्हणून 5 वर्ष काम केले. कारखान्याचं डायरेक्टर पूर्ण कारखान्याचं 5 वर्ष काम केले. आणि जिल्हा परिषदला 4 वेळेस मी निवडून आलेला आहे. सभापतीसुद्धा मी जिल्हा परिषदचा राहिलो. म्हणून मला बाकीच्या सगळ्या समाजाशी संबंध आहे. आणि या माझ्या जे हट्टा ते औंढा विभाग आहे, या विभागामध्ये मला लोक मानतात. मी लोकांच्या प्रत्येक कामाला उपयोगी होतो. म्हणून मला निश्चितपणे गेल्या वेळेस मी वंचितकडून उभा होतो. मला 27,000 वोटिंग पडली होती. परंतु काँग्रेसने जर मला संधी दिली तर निश्चितपणे मी अल्पसंख्याक असलो तरीही मला मराठा समाज वोटिंग देईल आणि ओबीसी देईल, मागासवर्गीय देतील आणि मुस्लिम देतील. निश्चितपणे मी निवडून येऊ शकतो आणि मी इच्छुक आहे. आपण तब्बल जवळपास 40 वर्षापासून राजकारणात आहात. तर हिंगोली जिल्ह्यातील वसमत विधानसभा ही 2 जयप्रकाशांच्या ध्रुवीकरण झालं होतं, जयप्रकाश मंदडा आणि जयप्रकाश दांडेवकर. यावेळेस 19ला मात्र राजू नवघरे यांनी थोडा बदल करत स्वतः निवडून आले. तर एक तर पहिला प्रश्न आहे की सध्या ही जागा राष्ट्रवादीकडेच आहे. तर एक जयप्रकाश दांडेवकर हे इच्छुक आहेत आणि त्यांना तिकीट मिळेल असं म्हणलं जात आहे. तर आपल्याला या परिस्थितीमध्ये आपल्याला तिकीट मिळेल आपल्याला कसं वाटते? निश्चितपणे आम्ही पक्षाला समजावून सांगितलेलं आहे. जयप्रकाशजी दांडेगावकर यांच्यावर फार मोठी नाराजी आहे. वापस तेच चेहरे. आणि विशेष करून राष्ट्रवादी, मग अजितदादा असो की राष्ट्रवादी आदरणीय शरद पवार साहेब असो, ह्यांचे दोन्ही राष्ट्रवादी आजही लोक वेगळे समजत नाही. आजही जिल्हा लेवलला हिंगोली जिल्ह्यामध्ये असोत की विधानसभेमध्ये असोत की त्यांचे कार्यकर्ते हे एकाच जागी काम करत आहेत. आणि आज आमच्या वसमत विधानसभेमध्ये ते एकमेकाच्या विरोधात उभं राहण्याची तयारीला लागलेले आहेत. ते लोकांपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीनं जात आहेत. आणि जेव्हा लोक त्यांनासुद्धा सांगत आहे आणि माझंसुद्धा असं ठाम मत आहे की ते त्यांची लुडो लढाई राहील. ते काही त्यांची लढाई अशी मनातून राहणार नाही, पक्षासाठी राहणार नाही. ते फक्त दोघातून कोणीतरी एक निवडून आलं पाहिजे आणि तिसरं कोणी निवडून येऊ नये या उद्देशानं त्यांनी दोघांनीही 2 पक्ष धरून आघाडी आणि युती यांना मोठा धोका देत आहे. म्हणजे तुम्हाला असं म्हणता येईल, तुमचं म्हणणं असं आहे का की राजू नवघरे आणि जयप्रकाश दांडेवकर एकच आहेत? निश्चितपणे एकच आहेत. कारण 5 वर्ष जे त्यांचा कार्यकाळ गेला आहे त्या कार्यकाळामध्ये एकाच जागी होते. जेव्हा 2 पक्ष झाले त्यावेळेस दांडेगावकरचे स्टेजवरून असं बोलणं आहे की आम्ही दोघं एकच आहे. आणि राजू नवघरे आमदार हे विकासासाठी तिकडे गेले, ते आपल्यातलेच आहे, आपल्याकडेच राहणार आहे. राजू नवघरेने कालपर्यंत इलेक्शन तर डिक्लेअर झालेच नाही, परंतु कालपर्यंत त्यांनी प्रत्येक गोष्ट दांडेगावकरच्या हातानं प्रत्येक उद्घाटन करून घेतले. दांडेगावकरचे फोटो पंतप्रधान मोदी साहेबासोबत वेगळे पक्ष झाल्यावर बी आहेत. म्हणजे आणि अनेक इलेक्शन दोघांनी आणि मुंदडा, जयप्रकाशजी मुंदडा या तिघांनी मिळून या विधानसभेमध्ये इलेक्शन केलेले आहेत. लोकांचं असं ठाम मत आहे की हे तिघं मिळून एकाच जागी राहतात. तिघं हे भांडतात वेगवेगळे फक्त आमदारकीला आणि बाकीच्या गोष्टी ते मिळून बाकीचे कार्यकर्त्याला नष्ट करतात, बाकीच्या पक्षांना कमी करतात. आज BJPला सुद्धा असं वाटते की राजू नवघरे ला जर निवडून दिलं तर BJP या
वसमत विधानसभेमधून खतम होऊन जाईल. आम्हालासुद्धा ही भेव आहे की दांडेगावकर हे काँग्रेस खतम करतील. म्हणून आम्ही आमच्या पक्षश्रेष्ठींना वारंवार ही गोष्ट समजून सांगायलो की बाबा हे आम्हाला उमेदवार चालणार नाहीत. म्हणून आम्हाला अशी आशा आहे की आमचं पक्ष ऐकेल आणि ही जागा आम्हाला सोडून घेईल. कालच तुम्ही घरकुलासंदर्भात एक निवेदन दिलेलं आहे जिल्हाधिकाऱ्यांना, त्याबाबत आपलं काय म्हणणं आहे? घरकुलाच्या बाबतीमध्ये 2014पासून जे खेड्यातले मुस्लिम आहेत, जे देहातमधले मुस्लिम आहेत, त्यांना एकही घरकुल भेटलेलं नाही. ह्याला ज्यावेळेस घरकुलांसाठी ग्रामपंचायत लेवलला सर्वे झालेत, अ ब क ड परिपत्रक तयार झालेत, अ ब क ड परिपत्रक तयार होऊन हे प्रकल्प अधिकाऱ्याच्या मार्फत हे शासनाकडे गेलेत आणि शासनाकडे गेल्यानंतर सुद्धा 1-2 वर्ष झाल्यानंतर एक प्रकल्प अधिकाऱ्यांनी असं एक तोंडी म्हणा किंवा त्यांनी बी डी ओ लेवलला, पंचायत समिती लेवलला लेखी म्हणा अशा पद्धतीचं दिलं की अल्पसंख्याक मुस्लिम, खास करून मुस्लिम ह्यांना वेगळी यादी तयार करा. मग ग्रामपंचायत लेवलला जी मुस्लिमांचे नावं वेगळ्या छाटल्या गेली आणि मुस्लिमाचे नावं वेगळे छाटून जेव्हा त्यावेळेस आम्ही आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी विचारलं की बाबा हे मुस्लिमांचे नावं वेगळे का छाटत आहेत, तर त्यांनी त्यावेळेस असं सांगितलं की अल्पसंख्याक मुस्लिमांना वेगळा कोठा येणार आहे आणि जसं SC STला कोठा येतो त्या पद्धतीनं कोठा येणार आहे, त्यासाठी आम्ही हे याद्या वेगळे करायलो. हे याद्या त्यावेळेस वेगळ्या केल्या गेल्या. त्यानंतर 2दा घरकुलांची यादी आली. ST SC हे वगळून इतर सगळ्या समाजासाठी म्हणून यादी आली, परंतु त्याच्यामध्ये मुस्लिमांना घरकुल दिल्या गेले नाही. काही दिवसाआधी आम्ही हा प्रश्न उपस्थित केला, प्रकल्प अधिकाऱ्याकडे गेलो, CO कडे गेलो, तर आत्ताच्या या यादीमध्ये जे आधीचं जुनं GR आहे 15% अल्पसंख्याकांना घरकुल दिले पाहिजे, ह्या GR प्रमाणे यावर्षी घरकुलं देण्यात आली आत्ता या 4-5 दिवसात. परंतु त्याच्यामध्ये सुद्धा कसं झालेलं आहे की घरकुल हे समजा उदाहरणार्थ हिंगोली जिल्ह्यामध्ये 7,000 घरकुल आलेत इतर ST SC सोडून, आणि ते 7,000पैकी 15% म्हणल्यानंतर 1,015 यायला पाहिजे. परंतु प्रकल्प अधिकाऱ्यांनी तसं केलं नाही. गाव पातळीवर 15% द्या म्हणून सांगितलं गेलं. गाव पातळीवर जेव्हा 15%चं हिशोब आलं तेव्हा मुस्लिम अल्पसंख्याकांना फक्त 300 ते 350 घरकुल या जिल्ह्यामध्ये भेटत आहेत. म्हणजे 1% जे 15% द्यायला पाहिजे ते 1% पूर्तता या जिल्ह्यामध्ये होत नाही. म्हणून आम्ही प्रकल्प अधिकाऱ्यांना, कलेक्टरला आणि ह्यांना सगळ्याला भेटलो आणि त्याबद्दलचं म्हणणं सांगितलं. उलट आम्ही हेही सांगितलं की जे 2 याद्या इतरच्या निघाल्या ते सुद्धा आमचा बॅकलॉग अल्पसंख्याकचा भरून काढायला पाहिजे. कारण खेड्यामध्ये राहणारे मुस्लिम हे फार गरीब आहेत. 99% मुस्लिमांना घरं नाहीत. अशा लोकांना जर घरकुल भेटत नसेल तर मग सबका साथ सबका विकास कसं होणार आहे हा सवाल तयार झालेला आहे. तुम्ही सगळे समाज जर सोबत घेऊन सरकार चालत नसेल तर मग ह्या भारताचा विकास कसं होणार आहे? सगळ्याला सोबत घेतल्याशिवाय विकास होणार नाही. आणि जो गरिबाची गोष्ट आपण बोलता, मग सगळ्यात जास्त आज कोणतंही जे आयोग तुम्ही नेमलेत ते सगळ्या आयोगांनी हे सांगितले की मुस्लिम समाज हे गरीब आहे. तुम्ही शहरामध्ये घरकुलं देतात, तिथं बोलणारे माणसं, आढळणारे माणसं आहेत म्हणून, आणि जिथं खेड्यामध्ये 50% मुस्लिम संख्येच्या पूर्ण आबादीपैकी 50% आबादी हे खेड्यात राहते आणि ते 50% आबादीला म्हणजे तुम्ही घरकुलच देत नाही. आज 1.5 कोटी महाराष्ट्रामध्ये लोकसंख्या मुस्लिम समाजाची 1.25 कोटी आहे. त्यापैकी 50 लाख मुस्लिम हे खेड्यामध्ये राहतात. 50 लाखपैकी 40 लाख कुटुंब हे गरीब एकदम असतील की ज्याला घरं नाहीत. अशा कुटुंबांना आजपर्यंत घरं भेटलं नाही. आणि आज इकडे सरकारमध्ये असं बोलल्या जाते की आम्ही लाखो घरं द्यायलो, परंतु आम्ही त्याच्यापासून वंचित आहे इतकं निश्चित आहे. असं म्हणता येईल की या विधानसभा निवडणुकीमध्ये घरकुलांचा मुद्दा हा मोठा मुद्दा राहील. जे खेड्यातले मुस्लिम आहे निश्चितपणे हा मोठा मुद्दा राहील. आणि सगळ्यांना कळून चुकलं आहे की घरकुल भेटले नाही. सगळ्यांना, ज्या गरीब मुस्लिमांना माहीतसुद्धा नव्हतं, फक्त एकच करत होते ते की जिथल्या सरपंच मग कोणत्याही समाजाचा असो त्याच्याकडे जाऊन आम्हाला घरकुल द्या, आम्हाला घरकुल द्या म्हणत होते.
ते त्यांच्या आज लक्षात आलं की ते सरपंचाची चूक नाही तर शासनच त्याच्यावर लक्ष देत नाही हे त्यांच्या लक्षात आलं. त्याचे प्रसाद नक्कीच उमटतील. तर हे होते काँग्रेसचे हिंगोली जिल्हा कार्याध्यक्ष मुनीर पटेल. काँग्रेसनं जर त्यांना वसमत विधानसभेचं तिकीट दिलं तर निश्चितपणे ते लढणार असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे. कन्हैया खंडेलवाल, प्रहार TV, हिंगोली.